थोडा पाऊस आला होता, त्यामुळे शरूच्या बाबांनी मला फोन करून न्यायला बोलवलं. मग मी त्यांना न्यायला गेले, पण उद्या ह्यांच्या ऑफिसची पिकनिक होती, त्याच्यामुळे त्यांना काहीसे कपडे लागणार होते. तर ते खरेदी करण्यासाठी म्हणून आम्ही अचानकपणे झुडिओमध्ये आलो आणि त्यांना आणण्यासाठी म्हणून मी अगदी घाईघाईत निघाले. त्याच्यामुळे आहे या कपड्यावरच निघाले होते आणि काहीच आवरलं नव्हतं. अगदी जशी होती तशीच निघाले होते. जेव्हा ऑफिसमध्ये वर्क करत होते त्यावेळी असणारी मी आणि आत्ताची घरी राहिलेली मी याच्यामध्ये किती फरक आहे ना. आपण जेव्हा घरी राहतो तर आपल्या स्वतःला पूर्ण विसरून जातो आणि आपल्या स्वतःकडे लक्ष देणंही पूर्ण आपलं हरवून जातं. आपल्यासाठी काही स्पेशल घ्यावं किंवा नेहमीसारखं आपण व्यवस्थित राहावं अशा गोष्टीच होत नाहीत. ते मला खरंच जाणवायला लागलं होतं आता. असो, सगळी खरेदी उरकली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. शेजारीच पुण्यामध्ये आमचं नवीन मित्रमंडळ जमलं आहे, तर त्यांच्यासोबतच डिनरचा घरीच असा वेगळा प्लॅन होता. त्यामध्ये मग त्यांनी पावभाजी बनवली आणि मी चिकन बनवलं होतं. तर असा होता आमचा आगळा वेगळा डिनरचा प्लॅन. तर चला, बाय.